So, बालमित्रांनो, welcome back to our family of Success Science Academy. This is the world of mathematics where maths made easy by Professor Karkhile AB. So, beta, I hope you have watched the basics of straight lines. ज्यामध्ये inclination, slope ह्या concepts आपण learn केल्या, right? As well as there were types of the lines as well. So, beta, the question is find the slope of each of the lines that passes through following points. ठीक आहे ना? मग आता आपल्याला पहिलं दिलंय की A आणि B. बेटा कुठली एक लाईन आहे ऑब्विसली तिला कमीत कमी 2 पॉईंट लागतात आणि 2 पॉईंट असतील तर स्लोप काढू शकतो. तुला एकतर थीटा तरी पाहिजे नाहीतर 2 पॉईंट तरी पाहिजे स्लोप काढण्यासाठी. सो बेटा एक लाईन आहे जी पॉईंट ए पॉईंट बी मधून पास होते. तर स्लोप काय असतो बेटा? यम डिफरन्स बिटवीन वाय कोऑर्डिनेट्स अपॉन डिफरन्स बिटवीन एक्स कोऑर्डिनेट. x1 y1 याला म्हण x2 y2 याला म्हण किंवा x1 y1 याला म्हण x2 y2 याला म्हण, काहीही फरक पडत नाही. ही कन्सेप्ट वापर बेटा. y मधला फरक, चला यातनं याला वजा करा 3 वजा -1 अपॉन x मधला फरक 4 - 2 विच मीन्स 3 आणि 1 4, 4तून 2 गेला 2, स्लोप आला 2. ह्या केस मध्ये काय होईल बेटा? सेम फॉर्म्युला y2 minus y1 upon x2 minus x1. y मधला फरक 7 -3 अपॉन x मधला फरक 5 -2. 7तून 3 गेले 4, 5 आणि 2 7. सो दिस इज द स्लोप इन द सेकंड केस. टेक द स्क्रीनशॉट. काय सांगतो बा सेकंड क्वेश्चन? इफ x and y intercept of the line L are 2 and 3, then find slope of the line L. Very easy बाळा. सपोज दिस इज युअर एक्स ऍक्सिस, दिस इज युअर वाय ऍक्सिस. तुझी लाईन इंटरसेप्ट म्हणजे कुठं टच करते बघ, एक्स आणि वाय 2 and 3 म्हणजे एक्स ला 2 मध्ये वाय ला 3 मध्ये अशी तुझी लाईन आहे. विच मीन्स हा पॉइंट 2 0 आणि हा पॉइंट वाय वरती आहे ना 0 3. आर यू अंडरस्टँडिंग बेटा? दिस इज युअर लाईन एल. मग काय होईल हिचा स्लोप? यम वाय कोऑर्डिनेट्स मधला फरक अपॉन एक्स कोऑर्डिनेट्स मधला फरक. कोणालाही x1 y1 म्हण, कोणाला x2 y2 म्हण. समजा हा x1 y1 आणि हा x2 y2, y मधला फरक 3 - 0 अपॉन x मधला फरक 0 - 2. गेटिंग ना बेटा? 3 upon -2 which means -3/2. स्लोप निगेटिव्ह आला मीन्स व्हॉट बेटा? बघ ना, अँगल मेड बाय लाईन विथ पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस इज ऑप्ट्यूज. कसा आहे तो? ऑप्ट्यूज. दॅट्स वाय स्लोप इज निगेटिव्ह. घ्या स्क्रीनशॉट. थर्ड अँड फोर्थ क्वेश्चन इज सेम, फक्त तिथं डिग्री दिलंय तिकडं रेडियन दिलंय. काय सांगतात? फाइंड स्लोप ऑफ द लाईन की जिचं इन्क्लिनेशन 30 आहे. बेटा फील घे. सपोज हा एक्स ऍक्सिस आहे, हा वाय ऍक्सिस आहे. Inclination is the angle made by a line with the positive direction of x axis, which is in between 0 to 180. Can be 0 but not 180. So beta 30 degree, which means ki line would be like this. Are you understanding? मग आता तिचा स्लोप काय होईल? tan theta. अरे yes or no beta? Which means tan 30. What is tan 30 beta? 1 upon root 30. पाय बाय 4 आहे म्हणजे 45 आहे राव, काहीच नाही. यम इज tan theta, बेसिक फॉर्म्युला ऑफ द स्लोप. tan pi by 4 म्हणजे tan 45. स्लोप इज 1. दॅट इझी क्वेश्चन. बेटा इंटरेस्टिंग क्वेश्चन की लाइन मेक्स इंटरसेप्ट्स 3 and 3 ऑन द कोऑर्डिनेट एक्सिस. बेटा विच मीन्स व्हॉट? हे बघ, हा एक्स ऍक्सिस आणि हा वाय ऍक्सिस. एक लाईन आहे जी एक्स ला 3 मध्ये काढते, वाय ला पण 3 मध्ये 0,3. गेटिंग? बर, फाइंड इंक्लिनेशन. ऑब्वियसली इंक्लिनेशन will be the obtuse angle. Are you understanding ना बेटा? चलो, मग आता क्या किया जाए? फर्स्ट ऑफ ऑल स्लोप काढू बेटा आपण, राइट? सो स्लोप विल बी y2 minus y1 अपॉन x2 minus x1. चला, y कोऑर्डिनेट्स मधला फरक 0 - 3 अपॉन 3 - 0, which means -3 upon 3 is -1. But m is also tan theta. Yes or no beta?
टॅन थिटा इज -1. आता मी काय करतो बघ, मायनस 1 म्हणजे टॅन पाय बाय 4. अँड आय होप यू हॅव वॉच्ड ट्रिगोनॉमेट्री, जादुई ट्रिक्स. I can now convert. बघ बेटा 0. Here is pi by 2. Here is pi. Here is 3 pi by 2. बघ tan is negative. In which quadrant बेटा? हे बघ ना, all students take coffee. तर all आणि tan इथे पॉझिटिव्ह आहे ना, tan इथं आणि इथं निगेटिव्ह आहे. आणि हे जे इन्क्लिनेशन आहे चौथ्या क्वाड्रंट मध्ये जाऊ शकत नाही, म्हणजे ऑब्विसली तिसरा क्वाड्रंट. हे tan इज निगेटिव्ह. सो बच्चा पाय मायनस थीटा. अलग लक्षात, अनचेंजिंग. सो मायनस टॅन थीटा कॅन बी रिटन ॲज टॅन पाय मायनस थीटा, विच मीन्स टॅन पाय मायनस पाय बाय 4, विच मीन्स टॅन 4 1 गेला. बघ ना, 4 पाय मायनस 1 पाय, 3 पाय बाय 4. इथं कोण आहे बच्चा? टॅन थीटा. टॅनला टॅन कॅन्सल. इन्क्लिनेशन थीटा 3 पाय बाय 4, 135 डिग्री. बघ ना, 45 गुणिले 3. आर यू अंडरस्टँडिंग दिस? टेक द स्क्रीनशॉट. क्वेश्चन नंबर 6 is saying without using Pythagoras theorem. Pythagoras वापरायचं नाही, परंतु show that the points A, B, C are the vertices of right angle triangle. हे राईट अँगल ट्रायंगलचे वर्टायसेस आहेत असं दाखवा. चा अर्थ असा आहे बेटा, 3 केस पैकी काहीतरी एक केस ट्रू असेल ना. हे बघ ना, मी 3 केसेस काढतो बेटा. राईट अँगल ट्रायंगल तर आहेच. मग ह्या 3 केस पैकी एक असेल. कशी? एक तर राईट अँगल ट्रायंगल ऍट ए, राईट अँगल ट्रायंगल ऍट बी, राईट अँगल ऍट सी. राईट अँगल ए बी सी काहीतरी एक असेल. सो ए बी सी इन दिस वे. क्लिअर आहे बेटा? ह्या 3 पैकी काहीतरी एक असेल. राईट अँगल ऍट ए, राईट अँगल ऍट बी, राईट अँगल ऍट सी. आर यू गेटिंग? मग आता आपण काय करू, ए बी, बी सी आणि ए सी या तिघांची स्लोप्स काढू. सो बेटा, स्लोप ऑफ ए बी, स्लोप ऑफ ए बी. चला, वाय कोऑर्डिनेट्स मधला फरक भागिले एक्स कोऑर्डिनेट्स मधला फरक. चला, वाय मधला 5 मायनस 4 अपॉन 3 मायनस 4. 5 4 गेला 1, 3 4 गेला -1. आन्सर इज -1. गेटिंग? अच्छा. स्लोप ऑफ बीसी काढू बेटा आता आपण. वन्स अगेन, वाय मधला फरक अपॉन एक्स मधला फरक. -1. बघ ना, वाय याचा वाय 5 आहे, वजा कर. अपॉन एक्स मधला फरक -1 मायनस कर याचा एक्स धिस वे. -1 -5 -6 भागिले -4 बेत्रिक 6 बेदुने 4. स्लोप ऑफ एसी काढू बेटा आता आपण. स्लोप ऑफ एसी अगेन वाय मधला फरक अपॉन एक्स मधला फरक. ए आणि सी, वाय मधला फरक -1 याचा वाय 4 वजा करा. एक्स मधला फरक -1 -4. सो बेटा -5 by -5. Answer is 1. So what is my observation? Slope of AB into slope of AC is -1. बघ ना बेटा, slope of AB into slope of the AC is equal to -1. -1 into 1. If two lines are perpendicular, product of their slopes is -1, which means AB and AC are perpendicular. AB and AC are perpendicular. So first case is true. These are impossible, which means it is right angle at A. Are you understanding na beta? Therefore, triangle ABC is right angled. कुठे रे बेटा? At angle A. Yes, screenshot. काय सांगतोय बाळा पुढचा क्वेश्चन? फाइंड द स्लोप ऑफ द लाईन दॅट मेक्स अँगल ऑफ 45 विथ पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ वाय ऍक्सिस. 45 विथ पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ द वाय ऍक्सिस म्हणजे एक लाईन अशी आहे, हा जो वाय ऍक्सिस आहे हा एक्स, तर याच्यासोबत 45 बनवते. मेजर्ड इन द अँटी क्लॉकवाईज. हे बघ ना, वाय सोबत इन दिस वे. अलग लक्षात, डायरेक्टेड अँगल असा आहे. परंतु इन्क्लिनेशन इज ऑलवेज विथ पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स. इन्क्लिनेशन ऑलवेज विथ पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स. म्हणजे बेटा हा अँगल किती झाला? बघ ना, हा एवढा 90 आणि वरचा 45, म्हणजे 90 आणि 45
135 डिग्री कळलं का? थीटा, इंक्लिनेशन थीटा इज 135 आणि फाइंड स्लोप. सो बच्चा यम इज टॅन थीटा, टॅन 135 म्हणजेच बेटा 135 ला मी लिहितो 180 मायनस 45 आणि आपण मगाशीच पाहिलं टॅन 180 मायनस थीटा सेकंड क्वाड्रंट मायनस टॅन थीटा which means minus tan 45 which means -1 will be the slope. Get screenshot. What is next question beta? Find value of k for which the points p, q आणि r are collinear. k unknown आहे. Very easy. बाळा मला सांग, समजा हे 3 पॉइंट्स आहेत p, q, r बर का, असे आहेत. हे जर का एका लाईन मध्ये, चा अर्थ काय झाला रे? स्लोप ऑफ पी क्यू इज स्लोप ऑफ क्यू आर इज स्लोप ऑफ पी आर. देअर स्लोप्स आर इक्वल. मग चला स्लोप ऑफ द पी क्यू काढू आपण. स्लोप ऑफ पी क्यू वाय मधला फरक अपॉन एक्स मधला फरक. चला पी आणि क्यू वाय मधला फरक हे बघ 1 वजा त्याचा वाय -1 आहे अपॉन एक्स मधला फरक याचा एक्स 2 आहे वजा त्याचा एक्स कोऑर्डिनेट के आहे बच्चा. एक मायनस मायनस प्लस होईल ना. सो 2 अपॉन 2 मायनस के. चला पी क्यू काढला. आता पी आर काढू आपण. स्लोप ऑफ पी आर किंवा क्यू आर पण चालतं तसं काही नाही. पण पी घेतला पुन्हा अननोन होईल. आपण क्यू आर घेऊ आहे की नाही. क्यू आर. चला क्यू आर वाय मधला फरक अपॉन एक्स मधला फरक. गेटिंग. चला वाय 5 वजा 1 भागिले एक्स मधला फरक 4 वजा 2. 5 1 गेला 4, 4 2 गेले 2, 2 दुने 4 सायन्स रीच 2. मग बेटा पी क्यू आर हे कसे आहेत? कोलिनियर राईट. पी क्यू आर कोलिनियर चा अर्थ काय झाला? स्लोप ऑफ पी क्यू इज स्लोप ऑफ क्यू आर. दोघांचं इन्क्लिनेशन समजा जसे दाखवले तसे असतील 0. समजा असे असतील अँगल ऑफ 30 ला, तर सगळे अँगल ऑफ 30 असतील विथ एक्स. सो स्लोप ऑफ द पी क्यू इज 2 अपॉन 2 मायनस के आणि क्यू आर चा 2. सो बेटा ह्या दोनला हा 2 गायब 1. सो 2 मायनस के विल बी 1. हे बघ ना 1 राहील. which means 2 will be 1 plus k, k will be 1. yes or no बेटा? हे बघ ना 2 मायनस के पलीकडे जाईल. हा मायनस के तर प्लस झाला. 2 आतनं 1 गेला 1. स्क्रीनशॉट घ्या. Interesting question. Find acute angle between x-axis and the line that joins these 2 points. बेटा म्हणजे सिम्पली इन्क्लिनेशन काढायचं आपल्याला. अरे आर यू अंडरस्टँडिंग? अँगल म्हणजेच काय? अँगल बिटवीन एक्स ऍक्सिस म्हणजे अँगल मिळून पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस काय असतं? इन्क्लिनेशन. मग चला आता हे 2 पॉइंट दिले तर मला आय विल गेट स्लोप ऑफ ए बी. चला वाय मधला फरक कॅन आय राईट -2 मायनस -1 अपॉन एक्स मधला फरक 4 - 3 -2 +1 अपॉन 4 3 गेले 1. सो -2 + 1 इज -2. स्लोप ऑफ द लाइन ए बी इज -2. तो बेटा हे -2 + 1 आन्सर इज -1. ठीक आहे ना. स्लोप ऑफ द ए बी म्हणजेच काय असतो बेटा? tan थीटा इज -1. हे तर आपण मगाशीच केलं. -tan π/4. tan इज निगेटिव्ह इन द सेकंड. -tan ला काय लिहू शकतो मी? tan π - थीटा. गेटिंग ना बेटा? which means tan of 4 π - 1 π 3 π/4 is tan theta. So theta is 3 π/4. Getting? Take the screenshot. So beta, if the points A, B and C lie on the line, म्हणजेच काय रे बेटा? A, B, C are collinear. Are you getting? एका लाईन वरती आहेत, which means your A, B, C are collinear. म्हणजे स्लोप ऑफ द ए बी विल बी स्लोप ऑफ द AC असं करू आपण. शो दॅट. येस ऑर नो बेटा? स्लोप ऑफ ए बी. चला वाय मधला फरक के -0, एक्स मधला फरक 0 -h. काय रे बेटा उत्तर? के अपॉन -h म्हणजेच -k/h.
चला स्लोप ऑफ द ए सी करू आपण. कारण आपल्याला ए बी पण आणायचंय. स्लोप ऑफ द ए सी होईल बी. चला वाय मधला बी -0 भागिले एक्स मधला फरक ए -h. सो बच्चा बी अपॉन ए -h. आता एबीसी कोलिनियर आहे, which means slope of AB is slope of AC. इक्वेट करा. -k upon h will be b upon a minus h. हे दाखवायचंय, ते 1 आलं पाहिजे. मग क्या किया जाए बेटा? विल डू वन थिंग, a -h इकडे घेऊ, हा k खाली जाऊ देऊ. a -h अपॉन h विल बी b अपॉन हा -k आपण इकडे घेतला. ओके. चला आता पुढे a अपॉन h वजा h बाय h क्लियर आहे, विल बी -b बाय k. h ला गेला आलं 1. सो बच्चा a अपॉन h तो -b बाय k अलीकडे घ्या, +b बाय k -1 पलीकडे जाऊन +1 होईल. हेन्स प्रूव्ड. टेक द स्क्रीनशॉट बेटा.